चला तर मंडळी, भरली कारली कधी केली नसतील किंवा तुमच्या घरात कारलं अजिबात कुणाला खायला आवडत नसेल तर ही रेसिपी नक्की पाहून घ्या. एकदम सोपी रेसिपी आहे आणि खाणारा कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं अगदी सोपी आणि चवीला खूप छान लागणारी भरली कारली कशी करायची ती आपण पाहूयात. जास्त वेळ न घालवता रेसिपी सुरू करूया. पाव किलो कारली घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे वरच्या थोड्याशा शेडी आपण काढून घेणार आहोत. हे बघा, सुरीच्या मदतीने अशा प्रकारे थोड्या शेडी काढून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे कारल्याचे काप करून घ्यायचे आहेत. आपल्याला भरली कारली करायची, त्यामुळे अशा प्रकारे काप करून मधला जो बियांचा भाग आहे तो आपण काढून टाकायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने सुरीने मधला जो बियांचा भाग आहे तो आपण काढून टाकायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल. हे बघा, अशा पद्धतीने सर्व कारल्यांचा मधला भाग आहे तो आम्ही काढून घेणार आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहेत कारली. हे बघा, आपण धुवून घेऊया. आणि ही कारली जी आहे ती आपण 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायची आहेत. मोदक ज्याप्रमाणे वाफवतो की नाही त्याप्रमाणे आपण वाफवून घ्यायचे आहे. खाली पाणी ठेवलेलं आहे, वर चाळणीमध्ये हे कारल्याचे काप आहेत ते ठेवून दिलेले आहेत. 10 मिनिटानंतर पाहूया. तोपर्यंत आपण मसाला करायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे, लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि देठासकट कोथिंबीर घालायची आहे. आता हे जे आहे खोबरं, कोथिंबीर आणि लसूण मिक्सरला पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, मिक्सरला पाणी न घालता मी फिरवून घेतलेलं आहे. आता तोपर्यंत आपली कारली छान वाफवून झालेली आहे. रंगसुद्धा बदललेला आहे, तुम्ही बघू शकता. छान अशी कारली आहे ती वाफवून झालेली आहे. आता गॅस बंद करूयात. आता कारली भरण्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे. कोथिंबीर, लसूण आणि खोबरं जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे. थोडीशी हळद घेऊयात. धने पावडर घ्यायची आहे. घरातलं लाल तिखट घालूया. थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालूया, जेणेकरून रंग छान येतो आणि मीठ घालूयात. इथे मी 1 मोठा चमचा गूळ घातलेला आहे आणि चिंचेचा कोळ 1 चमचा घालायचा आहे. यामुळे काय होतं की कारल्याच्या मसाल्याला छान अशी चव येते आणि कारलं आपलं अजिबात कडू लागत नाही. खूप छान असं कारलं होतं. आता मसाला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता छान मसाला आपला तयार झालेला आहे. अगदी 5च मिनिटात तयार झालेला आहे, काही वेळ लागलेला नाहीये. पण हे कारलं आहे ते चवीला खूप छान लागतं, खरंच सांगते. आता छान मसाला मिक्स करून झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा मिक्स करून घेऊया. छान असा कांदा सुद्धा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपला मसाला जवळजवळ तयार झालेला आहे. हे बघा, अगदी ओलसर असा तयार झालेला आहे. आता तो आपण कारल्यामध्ये भरून घेण्याआधी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालूया. हे बघा, तुम्ही बघू शकता छान असा ओलसर असा आपला मसाला तयार झालेला आहे. तुमचा थोडासा कोरडा झाला असेल तर 1 चमचा पाणी किंवा तेल घातलं तरी सुद्धा चालेल. आता छान कारली दोन्ही बाजूनी किंवा आतमधून व्यवस्थित अशी भरून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण कारली भरून घ्यायची आहे. हे बघा, सर्व कारली आता मी भरून घेते. सगळी कारली आहेत ती मी भरून घेतलेली आहेत आणि खूप सारा मसाला सुद्धा शिल्लक राहिलेला आहे, तो आपल्याला हवा आहे ग्रेव्हीसाठी. आता तेल छान तापलेलं आहे, त्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण भरून घेतलेली कारली घालायची आहेत आणि जो मसाला होता तो सुद्धा घालूयात. हा मसाला सुद्धा खूप छान असा लागतो. आता सर्व मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे. आता व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे तेलावर 1 मिनिटभर छान परतून घ्यायचा आहे मसाला आणि कारली आणि आवश्यकतेनुसार पाणी घालूयात. थोडीशी ग्रेव्ही असेल तर छान लागतं, त्यामुळं इथे मी पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान अशी कारली व्यवस्थित मिक्स करून झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त असा मसाला तयार झालेला आहे आणि मसाल्याचा सुवास इतका छान येतोय म्हणून सांगते. आणखीन थोडंसं पाणी घालूया.
आणि 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायची आहेत. आपली कारली अगोदरच शिजवलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही. तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला तयार झालेला आहे. रंग पाहूनच खावीशी वाटतात इतकी छान भरलेली कारली तयार झालेली आहेत. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या आणि रोजच्या रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. माझी सांगण्याची पद्धत कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. चला तर मग लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.